समुद्रकाठी वसलेले हे प्राचीन मंदिर तुम्हाला माहिती आहे का? कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही जयविनायकच्या दर्शनाला गेलो होतो. त्यानंतर आम्ही कराटेश्वरला आलो. अथांग समुद्र, शांत किनारा आणि निसर्गाच्या साक्षीने उभं असलेलं एक प्राचीन मंदिर म्हणजे शिव मंदिर. कराटेश्वर मंदिर म्हणजे श्रद्धा आणि शांततेचा अद्भुत संगम. पायऱ्या उतरून आल्यानंतर सर्वात आधी श्री गणेशाचं दर्शन घेतलं, त्यानंतर नंदीश्वराचं दर्शन आणि इथे नटराज, नागदेव असे काही देव स्थापित केलेले आहेत. त्यानंतर कराटेश्वराचं दर्शन होतं म्हणजेच महादेवाचं दर्शन. लोकमान्य परंपरेनुसार शिलाहार साम्राज्याच्या काळात हे मंदिर बांधलेले आहे. जर तुम्हाला या मंदिराची सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर माय क्रिएटिव्ह एज्युकेशन ह्या चॅनलला भेट द्या. या चॅनलवर तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही मंदिराच्या साईडला हे दीपस्तंभ आहे ते बघायला आलो आणि मंदिराच्या साईडला असलेला अथांग अपाट पसरलेला हा समुद्र. इथे आल्यावर प्रत्येक माणूस जगातली गडबड विसरून इथल्याच वातावरणात रमून जातो. मंदिराच्या पाठीमागे ह्या पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरून आल्यावर सर्वात आधी आम्हाला इथे गौमुखचं दर्शन झालं. गौमुखच्या तोंडातनं तसेच ह्या डोंगरावरनं जे झरे वाहत आहेत त्या झऱ्यातनं वर्षभर पाणी वाहत राहतं. आणि इथे आल्यावर मला एक विशेष गोष्ट बघायला भेटली, ती म्हणजे समुद्राचं अर्ध पाणी स्वच्छ आहे आणि अर्ध पाणी गढूळ आहे आणि हे पाणी कधीच मिक्स होत नाही. महादेवाचं खूप छान दर्शन झालं आणि आम्हाला येऊन इथं बराच वेळ झाला होता. आता परत घरी जायची तयारी. पण एवढं इथलं वातावरण छान होतं ना की अजिबात जाऊशी वाटत नव्हतं. आणि इथला एक बॅनर मला खूप आवडला आणि मला असं वाटतं की प्रत्येक मंदिरात हा बॅनर तर असलाच पाहिजे असं मला तरी वाटतं. बाकी तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा. जर तुम्हाला हा कराटेश्वरचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कमेंटही करा. चला तर बाय.